हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळं तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा. चाललेलं आहे दिवसभराचं रुटीन आणि आज जायचं आहे सासूबाईंना हॉस्पिटलला घेऊन. त्यांचं ऑपरेशनचा आजचा दिवस आहे, त्यामुळे घरातली जी काही आपली रोजची कामे असताना पटपट आवरून घ्यावं असं मला वाटलं, म्हणून चला म्हटलं आवरून घ्यावं. आणि इथल्या तिथं सगळी कपडे वगैरे ठेवून घेत आहे, कारण की काय होतं माहिती आहे का, माझ्याकडून अशा चुका होतात ना. मी एखादी गोष्ट अशी ठेवली ना, मग ती तशीच ठेवली जाते. मग ती ठेवायचं म्हणलं ना, मी ठेवते असं होतं. मग ते तसंच राहिलं जातं आणि मग ते तसंच पडतं. मग त्याला 8-10 दिवस ते तसंच पडलेलं राहतं. मग नंतर कोणी येणार म्हणलं की चला पटपट आवरलं जातं. मग हे असं होतं, कोणाकडनं होतं असं सांगा मला नक्की कमेंट करून. आळशी म्हणून नाही, पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, काम करायचं असतं पण दुसऱ्या रूममध्ये गेलेलं असतं की त्या रूममध्ये जायचं राहून जातं आणि मग ते काम तसंच पेंडिंग पडतं. कधी कधी कपडेसुद्धा तसेच बेडवर खूप 2-3 दिवस तर राहतातच. तर हे बघा, आईने दिल्या होत्या ह्या बांगड्या आणि त्यानंतर काय झालं की पलीकडच्या ड्रॉवरमध्ये मी ठेवले होते खुल्या बांगड्या सगळ्या. आणि हे बॉक्समधले जे काही 2 बॉक्स आहेत त्यात तर मला सापडले. आणि हे बघा, अशा पद्धतीने आईने मला बांगड्या दिलेल्या होत्या ह्या. चला, आणि खूप इतक्या बांगड्या झाल्या मला की घालणंच होत नाही. तर म्हणजे चला आता हे दिसलं बॉक्स मला ॲक्च्युली इस्त्री ठेवताना. तर मला चला आता हे जे काही आईने बांगड्या दिलेले आहेत ते घालून घ्यावं, कारण तसेच पडून राहतात. माझं जास्त काही बांगड्यांचं घालणं होत नाही. तुम्ही बघतायच, आता सण होता माझ्या हातात तुम्हाला 2-2 बांगड्या तर दिसत असेल, पण मी आधी बांगड्या अजिबातच घालत नव्हते. पण काय माहिती आता बांगड्या घालायला लागल्यापासून हाताला एवढं छान वाटायला लागले ना, त्यामुळे आता मी आणखी कंटिन्यू बांगड्या घालत आहे आता सध्या. आता हे सणाला मी 2 छोटेसे असे रेड कलरच्या घातल्या होत्या, तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे. आपले गणपती याचे होते ना, त्याच्या आधीपासून या बांगड्या मी छोट्या घालत होते 2-2. पण त्यानंतर ना सणवार तर आपले कंटिन्यू चालूच होते आणि त्यानंतर मी काढायची माझी इच्छा झाल्यामुळे एवढं छान वाटत होत्या हाताला बांगड्या, त्यामुळे तसंच ठेवले. आणि त्यानंतर बघा हे त्यामध्ये मिक्स मी घातलेल्या आहेत ह्या बांगड्या. एकदम मस्त असं वाटत आहे. बघ मी जवळ दाखवते, हे बघा किती छान असं वाटत आहेत ह्या बांगड्या. बघा आईने दिलेत मला. आणि बाकीच्या ज्या आहेत अशा जाड जाड आहेत बघा. हे बघा, ते ठेवून घेते मी. इथं थोडंसं कप्पा आहे आणि दुसरं पण एक आणलेलं आहे. ॲक्च्युली मी बांगड्याच तुम्हाला दाखवते, मला राडा केलेला आहे. त्यासाठी मिशोवरून मी एक ऑर्डर पण केलेलं आहे, ते पण तुमच्या मी शेअर करणार आहे. पहिलं तुम्हाला दाखवते बांगड्या कशा आहेत ते. तर इथे ड्रॉवरमध्ये आत्ताचा जो बॉक्स आहे ना तो ठेवलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते. खूप राडा पडतो मग. तर हे बघा, त्यांच्या बांगड्या तसं त्या ड्रॉवरमध्ये मी अशा खुल्ल्याच ठेवल्या. त्यासाठी मी मागवलेलं आहे, तुम्हाला मी शेअर करणारच आहे. त्यानंतर हे बघा किती छान दिसत आहेत हे बांगड्या. चला आमच्या सासूबाईंना मी दाखवते कशा वाटतायत ते, काय म्हणतायत ते बघूया. लाईट बंद करते. हे बघा, तुम्ही पण सांगा कशा वाटतायत. हे बघा ना बांगड्या कशा वाटतात. बांगड्या छान दिसते ना. आता दिसल्या मला इस्त्री ठेवता ना. अंगठ्या जुन्याच आहेत, तणू लहान असतानाच येतो, छान दिसायला. त्यानंतर बघितलं ना आमच्या सासूबाई किती कौतुक करत होत्या. त्यांना म्हटलं की खूप छान अशा बांगड्या दिसतात वगैरे, तुझ्या ड्रेसला मॅचिंग होतात असं म्हणणं आहे त्यांचं. तर बघा दिवाळीचे जे काही आपले डबे वगैरे विकत आणलेले होते ना, ते एक्स्ट्राचे डबे आता मी वरती ठेवून घेत आहे. कारण की बघा आता त्यातलं बऱ्याचसं फरायचं संपल्यानंतर चला म्हटलं आता ते वरती ठेवून टाकावं. कारण काय होतं माहिती आहे का, माझ्याकडून तुम्हाला मगाशीच बोलले की एखादं साहित्य असं पडलं ना माझ्याकडं तसंच पडून राहतं आणि खूप घरामध्ये राडा होतो बघा. म्हणून पटपट जिथल्या तिथं कामं सगळी केली ना बरं पडतं. तिकडून जाऊन आणलेलं आहे. मग त्यानंतर आता वरती आहे बघा लॉफ्टमध्ये सगळे डबे वगैरे ठेवून घेणार आहे. ह्या वर्षीच मी हे नवीन डबे आणलेले आहेत. जे काही मोठे डबे बाकीचे होते ना ते आईने दिले होते रुखवतावरती वगैरे, ते आहेत आणि कमी पडत होते व प्रत्येक वेळेस मग मला ते डबे हे करावं लागायचं. पिशवीत जे काही सामान आहे ना पिशवीत काढावं लागायचं आणि त्यानंतर त्यामध्ये फरायचं ठेवावं लागायचं, डब्यामध्ये धुवून नंतर फरायचं ठेवावं लागायचं. असं होत असायचं प्रत्येक वेळेला. ह्यावेळेस जाऊ दे, जर एक्स्ट्राचे 4 डबे विकतच घेतले. लॉफ्टमध्ये सगळे डबे मी इथं ठेवून घेतले. आणि आज जायचं आहे सासूबाईंच्या ऑपरेशनसाठी, कारण की आजची डेट त्यांनी दिलेली आहे. आजची डेट म्हणजे सॉरी उद्याची डेट दिलेली आहे. कारण की आज काय झालं, त्यांना संध्याकाळी रुटीन चेकअपला पण जायचं आहे. कारण रुटीन चेकअप केल्यानंतर मग उद्याच्याला ऑपरेशन त्यांचं डेट कन्फर्म होईल असं डॉक्टर बोलले होते. आता हे लॉफ्टमध्ये मी ठेवून घेतलेलं आहे सगळं साहित्य, जिथल्या तिथं सगळं सामान वगैरे ठेवून घेणार आहे म्हणजे बरं पडतं. आणि ते करत आहे आमचा तनू शूटिंग. आणि सासूबाई बसल्या होत्या तिकडे वाचन करत वगैरे, कारण त्यांना बोर होतं ना, तर त्या म्हणतात मी वाचन वगैरे केलं ना त्यांना बरं वाटतं, त्यांना सवय आहे वाचनाची वगैरे.
आहे. आणि त्यानंतर बघा हे जे काही भांडी लिक्विड आहे ना, ते खूप दिवस झालं पेंडिंग पडलेलं होतं. मी तुम्हाला बोलले तसं राहिले की कामं राहून जातात. 8 दिवस झालं बघा ते टाकेन म्हणत होते ह्यामध्ये लिक्विड, तर टाकणं झालं नाही. तर आता म्हणलं फायनली आता टाकत आहे मी. आणि हे जे ज्यात लिक्विड मी भरते ना, ते ॲक्च्युली माझं शॅम्पूचंच स्प्रे बॉटल आहे. जे आपले शॅम्पू असतात बघा, आपण भारी भारी कंपनीचंच मागवतो नाही म्हणलं तरी, आणि त्याच्या बॉटल पण तशा त्या कंपनीनं भारीच प्रोडक्ट केलेलं असतं ते भारी क्वालिटीचं. मग ते मी घेतलेलं आहे. स्प्रेचं असल्यामुळं कसं होतं माहिती आहे का, त्यामध्ये बरं पडतं आपल्याला. भांड्याला जेवढं लिक्विड आहे ना, तेवढं आपण ड्रॉप सकट आपण घेऊ शकतो. त्यामुळे मला हे जास्त आवडलं. हे एकदम मस्त वाटतं. आणि बाकीचं जे काही लिक्विड आहे ते पाठीमागे ठेवून घेतलं. आणि जे मला रोजचा स्प्रे लागतो ना तो बॉटलचा, तो पुढं ठेवला ह्यासाठी. आलता ना हो कावळा समोर इथं. सासूबाई बोलल्या होत्या कावळ्याला चपाती वगैरे टाकते. तर आमच्या गप्पा चालू झाल्या. त्यानंतर आम्ही बसलेलो आहोत जेवायला. भाकरी, ताक, कोबीची भाजी, कांद्याची चटणी आणि चुक्याचा गरगाटा, अशा पद्धतीने आजचं हे जेवणाचं मेनू आहे. चला आता जेवण करते आणि तुम्हाला नंतर भेटते मी. थँक्यू. हे घ्या त्या तुमच्या साड्या आल्या, दोन्ही एकत्रच आल्या. धरा बघा, ओपन करा. इथून हा साईड वडा कलर आपण किनारखंड बघितलं होतं ते, हे नाही दोन्ही पण बघितलं होतात त्या. सांगे त्या मस्त आहे. खूप टिकलं नव्हता मला. छान आहे की, खूप टिकलं नव्हता. बरोबर आहे. तरी ते दिवाळीसाठी सासूबाईंना साड्या, मी ॲक्च्युली काय झालं तर माहिती आहे का, मी आधीच माझ्या आवडीच्या 2 मस्त कॉटनच्या अशा छान मस्त मागवलेल्या होत्या. पण त्यांना त्या आवडल्या नाहीत. नको म्हटलं, मला नाही आवडले. मग त्या मला आणखी दाखवा आहेत का साड्या. मग त्यांनी ह्या 2 साड्या चॉईस केल्या. पण खरं सांगू का, मला एवढ्या आवडल्या नाहीत. पण त्यांना आवडल्या जास्त म्हणून मी जाऊ दे म्हणतो. मी काहीच एवढं नाही केलं. त्यामुळे मला अशाच साड्या आवडतात. पण कॉटनच्या वगैरे एकदम मस्त वाटतात बघा साड्या. पण ते त्यांना तसल्या नाही आवडत. मग त्या खरं कॅन्सल केल्या. आणि त्यानंतर मग ह्या साड्या मी त्यांना ज्या आवडतात ना त्या ऑर्डर केल्या. कारण की कसं माहिती आहे का, त्यांना जे आवडतं ते घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर आले तो आम्ही हॉस्पिटलला. त्यांचं जे ऑपरेशनच्या आधीचं जे चेकअप असतं ना, ते त्यांनी केलेलं आहे. त्यांना डोळ्यात ड्रॉप घालून ते थोडेसे डोळे बंद करून त्यांना 15 ते 20 मिनटं बसायला लावलेलं होतं. कारण की पुन्हा ते चेकअप करणार होते, म्हणजे उद्या कंडिशन आहे का ऑपरेशनची ह्यासाठी वगैरे. त्यानंतर चेकअप झाल्यानंतर हा दुसरा दिवस आहे. आणि आता फायनली आज ऑपरेशन करायचं ठरलेलं आहे. तर आम्ही चाललेलो आहोत सासूबाईंना घेऊन ऑपरेशन करण्यासाठी वगैरे. आता चला मग. त्यानंतर बघा चाललेलो होतो आम्ही हॉस्पिटलला. आणि त्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती होती सासूबाईंच्या. कसं असतं माहिती आहे का, किती नाही म्हणलं तर ऑपरेशन म्हणलं तर थोडं मनामध्ये भीती वगैरे असते. त्यांना खूप असं धीर वगैरे दिला, डॉक्टरांनी पण खूप हे दिला. मग त्या थोडेसे हे झालेले आहेत करण्यासाठी वगैरे. आणि त्यानंतर बघा त्यांना पुढे वगैरे बसवलेलं आहे सासूबाईंना. कारण त्यांना मागं बसवणं मला योग्य वाटत नव्हतं. त्यांना पुढे बसवलं आणि चाललेलो आहोत आम्ही हॉस्पिटलला. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे अर्धा तास वगैरे लागेल ऑपरेशनला. ॲक्च्युली त्यांचं मोतीबिंदूचं ते बॉल असतो ना, खूप जास्त असं पिकलेला होता. त्यामुळे बघूया आता किती वेळ लागतं वगैरे, काही अंदाज येणार आहे आपल्याला. त्यांत आलेला होता मी हॉस्पिटलला. दोघी पण आहे इथं वरतीच आहे. होय इथंच आहे. ठेवा. थोडीशी हवा लागेल डोळ्याला माझ्या.
त्यानंतर बघ सासूबाईंचं खूप छान पद्धतीने ऑपरेशन झालं. तुम्हाला छोटंशी क्लिप पण दाखवली. आता आम्ही जाणार आहोत घरी, कारण की मावशी ऑलरेडी आलेलं आहे, त्यांचं काम चालू झालेलं आहे. तनुला फोन केला होता मी, कारण की बघा आपण नसलं की मग कसं थोडंसं लक्ष देणं होत नाही ना. आपण नसलं की आपण गेले की व्यवस्थित लक्ष देणं होतं. तर बघा मावशी वगैरे आलेले आहेत, व्यवस्थित स्वच्छता वगैरे करत आहेत त्या. तर आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. ओके, बाय बाय, काळजी घ्या सगळे, बाय.